विशेष रिपोर्ट कारंजातील रेशन माफियांचे सिंडिकेट उघड, प्रशासनाची परवानगी द्या, आम्हालाही तस्करी करायची. कारंजा लाड जिल्ह्यातील कारंजा, धनज आणि कामरगाव परिसरात रेशन माफियांचा हैदोस शिगेला पोहोचला असून या काळ्या बाजाराला आता थेट प्रशासकीय आशीर्वादाची जोड मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वारंवार पुराव्यासह तक्रार करूनही पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याने अखेर एका सुशिक्षित बेरोजगाराने प्रशासनाच्या थोबाडीत लगावणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. रात्री ट्रक, दिवसा ऑटो, तस्करीचा हायवे मोकळा. कारंजा तालुक्यातील सोहळ फाटा, समतानगर, लेंडी तलाव आणि दोनद येथील गोदामांमधून दर एक दिवसाआड सुमारे 35 ते 40 टन रेशनचा तांदूळ तस्करी केला जातो. रात्री 2 ते 4 च्या सुमारास हे ट्रक संभाजीनगर, नागपूर मार्गावरून गोंदिया आणि गडचिरोलीकडे रवाना होतात. धक्कादायक बाब म्हणजे केवळ मोठे ट्रकच नव्हे, तर कामरगाव परिसरातून दररोज 3 ते 4 ऑटो भरून तांदळाची छुपी वाहतूक केली जात आहे. या संपूर्ण गोरखधंद्यात दररोज सुमारे 20 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा तक्रारदार अक्षय प्रभाकरराव लोटे यांनी केला आहे. पुरवठा विभागाचे काळे कारनामे. तक्रारदाराने 24 डिसेंबर 2025 रोजी 20 टन तांदूळ साठवणुकीची अचूक माहिती गुगल मॅप लोकेशनसह पुरवठा अधिकारी नायगावकर आणि हर्षल पवार यांना दिली होती. मात्र 5:30 वाजेपर्यंत यंत्रणेने कोणतीही हालचाल केली नाही. उलट माफियांपर्यंत माहिती पोहोचवून तो साठा तिथून हलवण्यास संधी दिली गेली, असा थेट आरोप पत्रात करण्यात आला आहे. पुरवठा विभागाच्या आशीर्वादानेच हा अवैध व्यवसाय सुरू आहे, असा सडेतोड ठसा अक्षय लोटे यांनी तक्रारीत उमटवला आहे. आम्हालाही तस्करी करू द्या, बेरोजगाराचा संताप. वारंवार तक्रार करूनही कारंजा ग्रामीण आणि धनज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही तस्करी राजरोस सुरू असल्याने अक्षय लोटे यांनी 15 जानेवारी 2026 रोजी प्रशासनाला दुसरे पत्र दिले. जर हा व्यवसाय अवैध नसेल, तर तालुक्यातील इतर सुशिक्षित बेरोजगारांना हा व्यवसाय करण्यासाठी लेखी परवानगी द्यावी, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर हा सर्वात मोठा प्रहार मानला जात आहे. सागर घोडे विचारतात प्रशासनाला काही टोकदार प्रश्न. 24 डिसेंबरच्या माहितीवर छापेमारी का झाली नाही? कामरगावमधून निघणारे रेशनचे ऑटो पोलिसांना का दिसत नाहीत? धनज आणि कारंजा ग्रामीण पोलीस या तस्करीला मूकसंमती देत आहेत का? महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक